आज मी तुझ्याशी संवाद साधायला आलो आहे. तुझे प्रयत्न, तुझे कष्ट आणि तुझा माझ्यावर असलेला अढळ विश्वास मी पाहिला आहे. आज तुझ्या मनातील शंका दूर करण्यासाठी आणि तुला नवीन दिशा देण्यासाठी मी स्वतः सांगत आहे, बाळा, आता तू जे काही करशील ते सोने होणार आहे. या वाक्याचा अर्थ केवळ भौतिक संपत्ती नाही, तर तुझ्या प्रत्येक कामात मिळणारे यश आणि समाधान आहे. आजवर तू जे काही केलेस त्यात तुला अपयश आले असेल, अडथळे आले असतील, पण लक्षात ठेव, त्या काळात तू फक्त शिकत होतास. आता ती वेळ आली आहे जिथे तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळायला सुरुवात होईल. बाळा, तू जेव्हा एखादा विचार मनात पक्का करतोस तेव्हा तो केवळ तुझा विचार राहत नाही, तर तो एक संकल्प बनतो. जेव्हा तू शुद्ध हेतूने आणि श्रद्धेने एखाद्या कामात हात घालतोस तेव्हा त्या कामाची पूर्णत्वाची जबाबदारी ही माझी असते. पण लक्षात ठेव, जेव्हा मी म्हणतो की तू जे करशील ते सोने होईल, तेव्हा तुझी कृती महत्त्वाची आहे. तू घरात बसून राहून केवळ चमत्कार घडेल अशी अपेक्षा केलीस तर ते योग्य नाही. तू पाऊल उचल. तुझ्या सोबत मी सदैव आहेच. रस्त्यावर चालताना तुला अंधार दिसला तर घाबरू नकोस. तुझ्या हातात जो ज्ञानाचा आणि कष्टाचा दिवा आहे तो तुला फक्त पुढच्या पावलापुरता प्रकाश देईल. तू जसा पुढे जाशील तसा रस्ता स्पष्ट होत जाईल. अनेकांना वाटते की स्वामींची कृपा झाली की जीवनातील सर्व संकटे संपतील. पण बाळा, संकटे संपत नाहीत, तर ती पेलण्याची शक्ती तुला मिळते. समजा तू डोंगरावर चढत आहेस तर तुला धाप लागणारच, पाय दुखणारच. पण एकदा का तू शिखरावर पोहोचलास की तिथून दिसणारे जे दृश्य तुझे सर्व कष्ट विसरायला लावते. तसेच तुझे जीवन आहे. आता तू शिखराच्या जवळ आहेस. आता मागे वळून पाहू नकोस. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. जो झाड लावतो त्याला माहिती असते की फळ मिळायला किती वेळ लागत असतो. आजूबाजूचे लोक फक्त वाळलेले गवत पाहतात, पण तुला माहित आहे की तू जमिनीखाली एक श्रद्धेची मुळे घट्ट केली आहेस. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. तू खूप वेळा विचार केला असेल की स्वामी इतकी सेवा करतो तरी माझं चांगलं का होत नाही. पण बाळा, कच्चं फळ कधीच चविष्ट लागत नाही. तुला योग्य वेळी योग्य फळ देण्यासाठीच मी तुला इतका काळ थांबवून ठेवले होते. आता ती वेळ आली आहे. ही वेळ संधीची आहे. ही वेळ कर्तृत्वाची आहे. ज्याप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पाहतो
आणि पाऊस पडताच पेरणीला लागतो, तशीच ही वेळ तुझ्या आयुष्यातील पावसाची आहे. आता तू जे काही पेरशील ते तुला भरघोस यश देऊन जाईल. तुझा आत्मविश्वास हाच तुझा सर्वात मोठा दागिना आहे. बाळा, तू माझ्याकडे येतोस, प्रार्थना करतोस, हे चांगलेच आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवण्याआधी एकदा स्वतःवर विश्वास ठेवून बघ. मी तुझ्याच अंतरात्म्यात वास करतो. जेव्हा तू म्हणतोस की मला हे जमणार नाही, तेव्हा तू अप्रत्यक्षपणे माझ्या शक्तीवर शंका घेतोस. म्हणून आता उठ आणि तुझ्यातील सुप्त शक्तींना जागृत कर. तू जे कार्य हाती घेतले आहेस त्यात संपूर्ण जीव ओतून काम कर. तुझ्या कामात सातत्य ठेव. सुरुवातीला काही गोष्टी कठीण वाटतील. कदाचित तुला वाटेल की काहीच बदलत नाहीये, पण समुद्राची लाट मागे जाते. ती पुन्हा अधिक वेगाने पुढे येण्यासाठीच. तुझे हे शांत राहणे, तुझे हे कष्ट करणे वाया जाणार नाही. तुझ्या आजूबाजूला अशी अनेक माणसे असतील जी तुला सांगतील की हे तुझ्याकडून होणार नाही किंवा तुझं नशीबच खराब आहे. अशा वेळी फक्त स्मितहास्य कर आणि मनातच म्हण, माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. लोकांचे शब्द तुझा मार्ग ठरवू शकत नाहीत. तुझा मार्ग मी आधीच आखून ठेवला आहे. तुला फक्त त्या मार्गावर निष्ठेने चालायचं आहे. मनातील भीती काढून टाक. भीती ही यशाची सर्वात मोठी शत्रू असते. तुला हरवण्याची शक्ती कोणातच नाही जोपर्यंत तू स्वतः हार मानत नाहीस. मी तुला विजयी होण्यासाठी जन्माला घातले आहे. सामान्य आयुष्य जगून संपून जाण्यासाठी नाही. केवळ नामस्मरण करणे म्हणजे सेवा नाही, तर आपले विहित कर्म प्रामाणिकपणे करणे हीच खरी माझी सेवा आहे. तू तुझे काम करत असताना त्यात जर माझे रूप पाहिलेस तर ते काम कधीच चुकत नाही. ज्या कामात पावित्र्य असते तिथे लक्ष्मीचा वास हा आपोआप येतो. तू आता कोणतीही नवीन व्यवसाय सुरू कर, एखादा अभ्यास कर किंवा कोणतीही नवीन क्षेत्राकडे वळ. त्यात तुला प्रगती दिसेल. तुझा हात ज्या गोष्टीला लागेल तिथे सकारात्मक बदल घडतील, हे माझे तुला वचन आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, तर ती एक शक्ती आहे. बाळा, पुन्हा पुन्हा ही संधी येणार नाही. वेळेचे महत्त्व जाण. तक्रार करणे थांबव आणि आभार मानायला सुरुवात कर. तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, म्हणजे तुला जे हवे आहे ते मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. आजपासून, या क्षणापासून स्वतःला सांग की माझी वेळ आता बदलली आहे. पूर्ण श्रद्धेने कामाला लाग. तुझे सोने होणे
आता निश्चित आहे. तुला यश, कीर्ती आणि समाधान मिळावे हाच माझा आशीर्वाद आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी सावली असेल. तू फक्त चालत राहा. तुझे कल्याण हो. अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.